श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. नवीन विषयासंबंधी बोलणार आहोत. खरं तर विषय हा जुना आहे, परंतु त्यासंबंधी भरपूर प्रश्न आजही कमेंटद्वारे विचारले जातात आणि म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर विषय कुठला आहे तर 11 गुरुवार. अतिशय प्रभावी असे आणि 100% फळ देणारे असे 11 गुरुवार करताना बऱ्याचशा समस्या, बरेचसे प्रश्न निर्माण होतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आता पौष महिना सुरू झालेला आहे आणि बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 11 गुरुवारची सुरुवात करायची, परंतु पौष महिन्यात केलं तर चालेल का, कधी करावं, शुभ दिवस कोणता असतो. आता अर्थात गुरुवारीच आपल्याला ते उपवास करायचे असतात, परंतु तो गुरुवारही कुठला म्हणजे तिथीचा असावा, यासंबंधी सगळे काही उत्तर आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांना पौष महिन्यामध्ये गुरुवार करण्याची इच्छा आहे त्यांना सुरू करायला काहीही हरकत नाही. अजिबात मनात विचार आणायचा नाही की पौष महिना आहे मग सुरुवात केली तर चालेल का, मग ते फळ देईल का, असा अजिबात विचार करू नका. पौष महिन्यामध्ये गुरुवार गेल्याने काहीही फरक पडत नाही. ॲक्च्युली 11 गुरुवार करतानाच आपण कुठल्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकतो. फक्त मग त्या गुरुवारी जर अमावस्या असेल आणि पहिलाच गुरुवार जर आपण अमावस्येला करत असू तर मग करू नका. आता अमावस्या तिथी वाईट आहे असं अजिबात नाही, परंतु मग आता आपण अमावस्येला कुठल्याही गोष्टींची सुरुवात करत नाही ना, मग नका करू 11 गुरुवारची सुरुवात. पण या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करू शकतात. आता जर तुम्हाला कुणाला नवीन 11 गुरुवार करायची इच्छा आहे, मग सुरुवात कधीपासून करावी, तर तुमच्यासाठी मी एक दिवस सांगत आहे. त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा. तो दिवस कुठला आहे तर बघा, 25 जानेवारी 2024. आता इथे कॅलेंडरमध्ये तुम्ही बघू शकतात. तर हा 25 जानेवारीचा जो गुरुवार आहे ना, त्या दिवशी पुष्य नक्षत्र आहे, गुरुपुष्यामृत योग आहे. आणि जर तुम्हाला 11 गुरुवार करण्याची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही ह्या दिवसापासून सुरुवात करा. खूप शुभ फळ देणारा हा मुहूर्त असतो आणि जर 11 गुरुवारची सुरुवात नक्कीच या दिवसापासून केली तर आपल्याला त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. नक्कीच माझीही 11 गुरुवार करण्याची इच्छा आहे, यापूर्वीही मी केलेले आहे आणि पुन्हा एकदा करण्याची इच्छा होत आहे. तर नक्कीच मीही त्या दिवशी म्हणजे काही अडचणी जर उद्भवल्या नाही तर नक्कीच त्या गुरुवारपासून सुरुवात करणार आहे. तर तुम्हीही करा. आता तुमचं ही समस्या मिटली असेल. आता अजून एक समस्या अशी निर्माण होईल की कॅलेंडरमध्ये गुरुपुष्यमृत गुरुवारी दिलेला आहे, परंतु 26 तारखेला देखील पुष्य नक्षत्र दिसत आहे. तर त्याचं थोडंसं समजावून सांगते. पहिले बघा, 25 जानेवारी 2024ला सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत सुरू होत आहे. म्हणजे 8:16 सकाळी गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत सुरू होणार आहे. तर तो कधीपर्यंत राहणार आहे, 26 जानेवारी 2024 म्हणजे 26 जानेवारीला तो सकाळी 10:28 राहणार आहे. म्हणून तुम्हाला 25 आणि 26 दोनही तारखेंना पुष्य नक्षत्र हे दिसत असेल, परंतु दिवस कुठला पकडायचा तर गुरुवारच, कारण गुरुवार पूर्ण दिवसभर आपल्याला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही 11 गुरुवारची सुरुवात नक्कीच या दिवशी करू शकतात. आता ज्यांना गुरुवार सुरू करण्याची इच्छा आहे त्यांनी कधीपासून करावं, नक्कीच त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पण आता भरपूर महिलांचं असंही म्हणणं असेल की मग त्या दिवशी आमची म्हणजे मासिक धर्म येऊ शकतो, आमची ती डेट आहे, तर मग ठीक आहे, तो दिवस आपल्याला मिळत नाही ना, मग नका करू सुरुवात, तुम्ही पुढच्या गुरुवारपासून करा. असं अजिबात बंधन नाही की तुम्ही ह्याच दिवसापासून करा. पण गुरुपुष्यामृत जे नक्षत्र आहे ना, त्याला विशेष महत्त्व आहे आणि जर ह्या दिवसानिमित्त जर आपण ही 11 गुरुवारची सुरुवात केली तर ते चांगलं राहणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही गुरुवारी करू शकतात. अडचण नसेल तर ह्याच गुरुवारी करा, पण अडचण असेल तर मग आपण काहीही करू शकत नाही. आता त्यानंतरचे जे प्रश्न आहे त्या प्रश्न आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, 11 गुरुवारमध्ये जर गुरुवारच्या दिवशी दुसरं व्रत आलं, जसं की संकष्टी चतुर्थी आहे किंवा मग पौर्णिमेचं व्रत आहे. आता समजा भरपूर जरा पौर्णिमेला सत्यनारायण करत असता आणि नेमकं गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा आली आणि मग आपलं 11 गुरुवारचं पण चालू आहे, तर मग काय करायचं. तर हे बघा, एकदम सरळ भाषेत किंवा अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला 11 गुरुवार करायचेच आहे. पण समजा ह्या 11 गुरुवारमध्ये एखाद्या गुरुवारी जरी दुसरं व्रत आलं ना, समजा आता तुमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास आहे, त्या दिवशी 11 गुरुवारचा पण उपवास आला, संकष्टी चतुर्थीचा पण उपवास आला, किंवा मग 11 गुरुवारमध्ये जर तुमची त्या दिवशी पौर्णिमा आली आणि जर तुम्ही पौर्णिमेचं व्रत करत असाल तर मग काय करायचं, त्या तिथीला जो उपवास आलेला आहे ना, संकष्टी चतुर्थीचा म्हणा किंवा पौर्णिमेचा म्हणा किंवा अन्य कुठलाही म्हणा, मग तोच तुम्हाला करायचा आहे. कारण एकाच दिवशी आपण 2 व्रत करू शकत नाही. त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे, जी काही सेवा आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने सगळी काही म्हणजे पूजा अर्चा करायची आहे. पण जो उपवास करणार ना,
तो तुमचा हा गुरुवारचा पकडला जाणार नाही. तो गुरुवार कसला पकडला जाईल, तर तुमची संकष्टी चतुर्थी असेल तर त्याचं पकडलं जाईल, किंवा म्हणजे दुसरं कोणतं व्रत असेल त्याचं पकडलं जाईल. मग आता जर तो उपवासच जर आपण ह्या 11 गुरुवारमध्ये पकडत नाही, तर मग 11 गुरुवारमध्ये तो गुरुवार काउंट होईल का? नाही होणार. त्यामुळे तो गुरुवार आपल्याला सरळ सोडून द्यायचा आहे, त्याच्यावर फुली मारायची आहे. आता ही परिस्थिती कधी निर्माण होणार? जेव्हा तुमचा संकष्टी चतुर्थीचा म्हणा किंवा पौर्णिमेचा किंवा इतर कुठलाही उपवास असेल तर. पण जर समजा त्या दिवशी संकष्टी चतुर्थी ही तिथी आलेली आहे, पण तुम्ही संकष्टी चतुर्थी उपवासच करत नाही आणि मग तरीही त्या दिवशी गुरुवार आला, मग काय करायचं? तर अर्थात तुम्ही जर संकष्टी चतुर्थीचा उपवास करतच नाही, तर मग तुम्हाला 11 गुरुवारमध्ये तो गुरुवार काउंट करायला हरकत नाही. फक्त पुन्हा एकदा तेच सांगते, जर तुम्ही ते व्रत करत असाल तर तो गुरुवार काउंट करायचा नाही. पण जर त्या दिवशी तुम्ही काहीही उपवास तापास करत नसाल, फक्त 11 गुरुवारमधला तो गुरुवार असेल, तर तो तुम्ही काउंट करू शकतात. आता मी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, ते तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी आशा व्यक्त करते. तरीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आता दुसरा प्रश्न, त्या दिवशी जर अमावस्या आली तर तो उपवास पकडावा की नाही पकडावा? अमावस्या ही तिथी वाईट नाही, हे मी भरपूर वेळेस सांगितलं आहे, या व्हिडिओमध्येही सुरुवातीला उल्लेख केला. अमावस्येच्या जर दिवशी जर 11 गुरुवारचं व्रत आलं किंवा मग गुरुवारच्या दिवशी अमावस्या आली, तरीही आपली जशी पूजा आहे तशी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. उपवासही करायचा आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी व्रत आपल्याला सोडायचं आहे. तर नक्कीच अमावस्याचा आणि 11 गुरुवारचा परस्पर संबंध जोडू नका. जसं आपलं ॲज इट इज चालू आहे तसंच चालू राहू द्या. आता ही देखील गोष्ट लक्षात आली असेल. आता मासिक धर्म आला तर मग काय करायचं? आता 11 गुरुवार म्हटलं तर आपला मासिक धर्म हा येणार म्हणजे येणारच. तर मग काय करायचं? नवीन सुरुवात करता येणारच नाही, कारण प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला मासिक धर्म हा येतच असतो आणि महिन्याला 4 ते 5 गुरुवार असतात. आपले 3-4 महिने सहज निघून जाणार आहे. मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. म्हणजे फराळ पाणी करून घ्यायचं, पण आपल्याकडनं सेवा होणार नाही एवढंच. पण उपवास मात्र करायचा. पूजा मांडणी करायची नाही, सेवा करायची नाही, पण उपवास करायचा. पण तो ग्राह्य धरायचा का? नाही, ग्राह्य धरायचा नाही. जर आपल्या मासिक धर्मामधला गुरुवार असेल तर तो मोजायचा नाही, तो सोडून आपल्याला गुरुवार काउंट करायचा आहे. हवं तर एखादा कागद घ्या, त्यावर तुम्ही लिहून घ्या किंवा कॅलेंडरवर खून करा. आता गुरुवार कसा पकडायचा अगदी एकाच लाईनमध्ये सांगते. ज्या गुरुवारी कुठलंही व्रत येत नाही किंवा ज्या गुरुवारी आपला मासिक धर्म येत नाही, ज्या गुरुवारी आपली सगळी सेवा होते, तोच गुरुवार ग्राह्य धरायचा आहे 11 गुरुवारमध्ये. अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी झालेले 11 गुरुवार आपल्याला काउंट करायचे आहे. अशा पद्धतीने आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आता ह्या 11 गुरुवारला फराळ काय करावा? तर बघा, ह्या गुरुवारच्या दिवशी आपण साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात, फळं देखील खाऊ शकतात. असं कुठेही नाही की मग तुम्ही म्हणजे काहीच खाऊ पिऊ नका, निरंकार उपवास करा, असं अजिबात नाही. नक्कीच तुम्ही खाऊ शकतात. आता एखादी महिला आहे, प्रेग्नेंट महिला, तिला 11 गुरुवार करण्याची इच्छा आहे, तर तिने करावं का? तर हे बघा, तिने व्रत केलं ना तर तिचं नुकसान होत नाही. म्हणजे तिने करू नये असं कुठेही उल्लेख नाही. पण मग तिला का नकार दिला जातो? तर तिला नकार याच्यासाठी दिला असतो कारण तिच्या पोटामध्ये एक बाळ वाढत असतं आणि तिच्या उपवासाचा, तिच्या त्या सेवेचा, बसण्याचा त्या बाळावर परिणाम होऊ नये म्हणून कुठेतरी तिला ह्या गोष्टी टाळायला सांगितल्या जातात. पण जर ती व्यक्ती स्वतःची काळजी घेऊ शकते, बाळाचीही काळजी घेऊ शकते आणि मग ती सेवा करू शकते, तर नक्कीच तिला काहीही हरकत नाही. पण आपल्याला जर ते झेपत नसेल तर मग करू नये, एवढंच या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. या व्यतिरिक्त म्हणजे प्रेग्नेंट महिलांनी करावं की नाही करावं यासंबंधी असं काही उत्तर नाही, असं उत्तर नाही. फक्त स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या आणि मग करा. त्यानंतर एखाद्या महिलेला 7वा-8वा महिना चालू आहे आणि ती जर विचारत आहे तर मी 11 गुरुवार करू का? तर तुम्ही विचार करा, 9व्या महिन्यात जर तुमची डिलिव्हरी होणार आहे तर तुमचे 11 गुरुवार पूर्ण होतील का? नाही होणार. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपण 6वा महिना काहीही करत नाही, त्यात आपण कंडिशनही तशी नसते की आपण काही करू शकतो. तर मग तो थोडासा विचार करा आणि त्यामुळे तुमच्या सगळं म्हणजे तुमचं नियोजन बघा, तुमच्याकडनं 11 गुरुवार होणार की नाही ह्या गोष्टी विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. बाकी उगाच अंधश्रद्धा वगैरे काहीही पसरवू नका की मग म्हणजे जी प्रेग्नेंट महिला आहे तिने करूच नाही असं नाही. फक्त तब्येतीचा इश्यू येतो म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या जातात. ह्या देखील प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. विधवा महिलांनी 11 गुरुवार करावे का? विधवा महिलांना कोणी सांगितलं की तुम्ही सेवा पूजा काही करू नका, असं कोणी सांगितलं का त्यांना? नाही. जन्म मृत्यू हे प्रत्येकाला लावलेलं आहे.
आणि नवरा बायकोंपैकी कोणाचा तरी एकाचा अगोदर मृत्यू होणार आहे आणि त्यामध्ये आपण उगाच तर्कवितर्क लावण्यात आपण फार आपली म्हणजे आपण त्यामध्ये आपण ज्ञान वापरूच नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात. आता हे व्रत मुलांसाठी आपण करतो, स्वतःसाठी करतो किंवा जर आपली फक्त इच्छा आहे की मला काहीही नको, फक्त स्वामी मला तुमच्या सानिध्यात राहायचं आहे म्हणून मी हे 11 गुरुवार करत आहे, असा जरी आपण हेतू ठेवून हे गुरुवार केले तरीही चालतं. असं काहीही नाही. विधवा महिला देखील हे उपवास करू शकतात. पुरुष करू शकतात का? तर नक्कीच पुरुषही हे उपवास करू शकतात, पण मग सेवा मात्र तुम्हाला करावी लागेल. असं नाही मी उपवास करतो आणि मग सेवा जी आहे अर्धी मी करतो, माझ्या पत्नीने अर्धी करावी, ती माझी अर्धांगिनी आहे, असं अजिबात नाही. तुम्ही जर सेवा करत आहात तर सगळं काही तुम्हाला वाचन जे काही सेवा आहे ती तुम्हालाच करायची आहे. सेवेमध्ये कशाचा समावेश असतो यासंबंधी ऑलरेडी आपला व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही बघू शकतात. परंतु तरीही थोडक्यात सांगते बघा. 11 गुरुवारच्या सेवेमध्ये आपल्याला एक पाठ स्वामी चरित्र सारामृतचा करायचा असतो, म्हणजे पूर्ण एक पाठ. त्यानंतर 11 माळी जप श्री स्वामी समर्थ ह्या नावाच्या करायच्या असतात. त्यानंतर तिसरं 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा असतो. अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची असते. आता ही सगळी सेवा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक तास लागू शकतो, 1 ते 1.5 तास लागू शकतो. पण जर काही महिलांचं असं म्हणणं असतं की मला जास्त वेळ बसता येत नाही, तर मग तुम्ही थोडंसं गॅपने ती सेवा करू शकता. तसा काही प्रॉब्लेम असेल तरच. मग सकाळी करा, संध्याकाळी करा, फक्त 12 ते 12:30 ही वेळ जी आहे ना ती टाळा. पण आपण जर व्रत सोडणार आहोत ना त्याच्या अगोदर आपलं वाचन वगैरे झालं पाहिजे. आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता राहिला शेवटचा प्रश्न की उद्यापन कसं करायचं असतं. हे बघा, उद्यापनाचा जर विषय आला ना, कुठलाही उद्यापनाचा, फक्त 11 गुरुवारचा नाही, तर उद्यापनाच्या बाबतीत ना आता बऱ्याचशे बदल होत चालले आहे. जो तो त्याच्या परिस्थितीनुसार, जो तो त्याच्या आवडीनिवडीनुसार भरपूर गोष्टींचा समावेश करत असतो. मग कोणी डेकोरेशन करतं, मग कोणी खूप मोठ्या मोठ्या वस्तू गिफ्ट म्हणून देतात. पण साधी सिंपल जे उद्यापनाची व्याख्या आहे ना ती अशी आहे की सवाष्ण्यांना घरी बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू द्यायचं, आपल्या परिस्थितीनुसार त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची. तुम्ही साडीच द्या आणि मग खूप महागडी वस्तू द्या, चांदीचीच द्या असं कुठेही लिहिलेलं नाही, कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थितीवर त्या गोष्टी अवलंबून असतात. एखाद्याची जर परिस्थिती तशी असेल तर नक्कीच तो त्या गोष्टी करू शकतो ना. पण मग त्याने केलं म्हणून मीही करायला हवं आणि मग माझ्याकडे पैसा नाही, मग मी कुठून तरी जमा करणार आणि अडचण काढणार आणि मग करणार, हे कुठेही लिहिलेलं नाही. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तुम्हाला सवाष्ण मिळाल्या तितक्या ठीक, नाही तर एखाद्या सवाष्णाला तुम्ही जेव घाला. तुमची आई चालू शकते, तुमची बहीण चालू शकते. आता फक्त घरातील सासू वगैरे नाही चालत, नणंद चालू शकते, सासू कारण आपल्या घरातली असते त्यामुळे ती सासू चालणार नाही. या व्यतिरिक्त हेही तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही केंद्रात जा. घरी आपल्याला पुरणपोळीचा वगैरे किंवा स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि केंद्रात जायचं किंवा एखाद्या मंदिरात जाऊन दक्षिणा ठेवून द्यायची. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही तिथे दानधर्म करू शकतात. अशा पद्धतीचं साधं सोपं उद्यापन असतं. उद्यापन कुठल्या गुरुवारी करावं तर 11व्या. बरेच जण म्हणतात की 11 गुरुवार झाल्यानंतर 12व्या गुरुवारी उद्यापन करायचं का, तर नाही, 11व्या गुरुवारी आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. दुपारी नैवेद्यपाणी करायचा आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकतात. अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर ज्यांना म्हणजे प्रश्न होते त्यांची उत्तरं मिळाले असतील, ज्यांना 11 गुरुवार सुरू करायचे आहे त्यांनी कधी करायचं आहे हे देखील सांगितलं आहे. तर नक्कीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. काही शंका असतील तर त्याही विचारा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.